हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्रातले दोन उत्सव सगळ्यांचे सगळ्यात जास्त आवडीचे आहेत. पहिले म्हणजे विठ्ठलाची वारी आणि दुसरी म्हणजे आपल्या लाडके गणपती बाप्पाचं गणेशोत्सव. तर आज आपण चाललोय वारीचं दर्शन घ्यायला. हे बघा गाईज, आता आपण पोचलेलो आहे आणि आता आम्ही मोठ्या चौकात चालत चाललोय कारण की इथे खूप जास्त गर्दी आहे. तर जरा मोठ्या चौकात कसं दर्शन भेटत. आणि पुण्यात कसं असतं, पहिले सिटीला थांबती, दॅट इज ऑल द पेठ, म्हणजे रास्ता पेठ, नाना पेठ वगैरे. तिकडून मग ती इथे येते, फातिमा नगर, हडपसर वाया, आणि मग दिवे घाटात जाते. तुम्हाला घेते ना मी, तुम्ही पण आहे बघा. इथं जिंकण्या चालू आहेत आणि यांचं काय चालू आहे, चहा पिऊन घेतो पहिले. तर विषय असा आहे की मेन दोन पालख्या असतात, ठीक आहे, एकदम मेन वाले. आणि त्यातली जी पहिली होती ती होती संत ज्ञानेश्वर महाराजांची. तर ती आता गेलेली आहे ऑलरेडी, ती आपली जरा मिस झाली. बट आपण दुसऱ्यासाठी थांबलोय, ती आहे संत तुकाराम महाराजांची. तर ती आता येणार आहे. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. पालखी गेली की आपण मस्त नाश्त्याला जाऊ. आता तुम्हाला कळत असेल की मी पण का भुक्कड आहे. हे बघा, इतर पालखीचं दर्शन पण अजून झालं नाही, मम्मी म्हणते नाश्त्याला जाऊ. हे बघा, राऊंड 2 चालू आहे यांचा चहाचा. मम्मी, खेळणीवाले येतात ते, मला खेळणी पाहिजे. मला तू 5 वर्षाची आहे. नाही, मला पाहिजे, मला पाहिजे. गाईस आली आली आली, चला. कुठे दादा? काय ते बघा, कॅटी, मॉडर्न कॅटी. अजून काय पाहिजे? कॅटीच पाहिजे मेन. 50 द्या मला. 50. हे बघा, साठी हे बेस्ट राहील. दगड टाकाव. इमॅजिनरी बघा काय काय त्याला आम्ही कॅटी बोलतो. खूप लोक काय ते वेगळे पण बोलतात. किलवर बोलतात, किलवर. आम्हाला लहानपणी एवढा मारायचा ह्याच्यानी, मी पळायचे घरभर आणि हा तरी मागा मागा पळायचा दगडी घेऊन त्याच्या. किलवर बोलतोय, कॅटी बिटी नाही बोलत, किलवर. आजकाल गोष्टी पण मॉडर्न झाल्या. हे बघा, पेंग्विन, डॉगी, कॅट, काय 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 ते बघा. इथे आहे हलचे मास. तुम्हाला माहितीये त्याचं मिनिंग काय? अरे हलको रे, तुमने खाना खाया क्या रे. गाईज, आता पहिले घोडे येणार आहे, तर आपल्याला सगळ्यात आधी घोड्यांचं दर्शन घ्यायचं असतं. मग आता आपण करू दर्शन. गाईज, एकदम भारी दर्शन झाले घोड्यांचं. आता येतात ते मेन पाल. बघा, एवढी मारंवार सक्सेसफुली दर्शन करून आलाय वेगात उडी मारून. कसं वाटतंय? मस्त. फर्स्ट पालखी राहिली, आता सेकंड झाली आहे. ठीक वाटतंय. काय, आता आम्ही पण पालखी सोबत जरा 4 पाऊस चालतोय. मी तर पहिल्यांदाच चालतोय. आता आम्ही रिटर्न चालतोय. तिथून असं आम्ही चालत गेलो, आता आम्ही रिटर्न घरी चालतोय. एकदम मस्त. विषय असा झाला की चालताना आम्हाला युटर्न मारताना कट मारायचा होता आणि हाय जेनझी आहे आपण शेवटी. तर माझी चप्पल गायब झाली, अडकली. बट मग चप्पल शोधली आम्ही. आता आम्ही आलोय नाश्ता करायला आणि सगळीकडे वेटिंग आहे. तर असं 2-3 छानून बिनून आम्ही आता इथं. गाईस, मला एवढी भूक लागलेली की जसाच डोसा आला, पहिले तोंडात गेला, आता दुसरा डोसा येणार आहे. पण तोपर्यंत मी पिणार आहे सूप, क्रीम ऑफ ब्रोकोली सूपचं नाव आहे. आता आपण ट्राय करू कसं आहे. खूप मस्त आहे, हे बघा. तर आता मी घरी आलेली आहे अँड आपलं दर्शन मस्त झालं. लाईक खूप पळावं लागलं, बट तीच तर खरी मज्जा आहे की पळून तुम्ही दर्शन घेताय आणि खूप मज्जा आली मला.
तर गाईज लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट आणि मेन म्हणजे मी स्वतःचं एक इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा चालू केलेलं आहे व्लॉग्ससाठी. आय होप तुम्ही ते जाऊन एकदा चेकआउट करेल. तर त्याची ID मी इकडे टाकेल. अँड दॅट्स इट गाईज. आय होप यू ऑल कीप सपोर्टिंग मी लाईक दिस. म्हणजे बघताच बघता एवढे सबस्क्रायबर वाढले. आता आय थिंक काहीतरी 184 आहेत आपले सबस्क्रायबर्स. तर खूप खुशी होती आहे. अँड आय होप अजून लोक बघतील हे व्हिडिओज आणि अजून सपोर्ट मला भेटत राहील. तर थँक्यू गाईज अँड बाय बाय.